तर उत्पादकता वाढवण्यासाठी हा पॉइंट आपण बघतो. उत्पादकता वाढवण्यासाठी योग हा. औद्योगिक क्षेत्रामध्ये कशी उत्पादकता वाढवता येईल, काय काय पाहिलं होतं त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये आपण सुधारित ताकद आणि लवचिकता हा पॉइंट एक बघितला होता. म्हणजे सुरुवातीपासून सांगता येईल? आ काय सर? सुरुवात सुरुवातीपासून सांगता येतील बघा, मी सांगतो तर. बघा, पहिला आहे एकाग्रता, बरोबर आहे? हो. एकाग्रता, सजगता, ध्यान, फोकस असा आहे पॉइंट हे. दुसरा आहे कमी चिडचिड आणि आक्रमकता. तिसरा आहे सुधारित संघ बांधणी आणि कनेक्शन. चौथं सुधारित ताकद आणि लवचिकता. आणि पुढचा आहे वाढीव ऊर्जा, बरोबर आहे? एवढे हं. पॉइंट आपण पाहिलेले आहे. हा. आता एका इमेजद्वारे बघूयात, समजून घेऊयात. बघा, एक इमेज आपण जे काल पॉइंट पाहिलेले होते त्याच्यानंतर पुढे जाऊया. बघा याच्यामध्ये काय काय सांगितले बघा. वेज योगा कॅन इम्प्रूव्ह प्रोडक्टिव्हिटी ऍट वर्क. म्हणजे काय हो? म्हणजे उत्पादकता वाढवण्यासाठी हा, कामातली उत्पादकता उत्पादकता वाढवण्यासाठी. कामातली उत्पादकता वाढवण्यासाठी. कामातली उत्पादकता वाढवण्यासाठी हे योगातील मार्ग आहेत असं सुद्धा त्यानं सांगितलेलं आहे. मग बघा एक एक बघूयात. इन्क्रीज्ड एनर्जी हे बघितलंय का आपण? म्हणजे वाढलेली ऊर्जा, बरोबर आहे? तसेच हो सर. इन्क्रीज कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास. हे एक एक मुद्दे आहेत, फक्त लक्षात ठेवा. परत इन्क्रीज्ड मोरल म्हणजे काय हो? नैतिकता, वाढलेली नैतिकता. नैतिकता आपण कालच्या तासामध्ये बघितलोय, बरोबर आहे? तसेच हो. अप्रोच टूअर टास्क म्हणजे काय हो? आपण जी कामं करतोय त्याच्यामध्ये आपलं किती लक्ष आहे, म्हणजे शांततापूर्वक काम, म्हणजे शांतता. जे आपण काम करतोय ते शांततापूर्वक कसं करतोय, कसं हाताळतोय ते. त्याच्या पुढे आहे, एक मिनिट आपण असं चालू वाटतं सरळच खाली, ठीक आहे, तसं पण चालेल. 9 नंबरचा आहे बघा, इन्क्रीज्ड प्रोडक्टिव्हिटी म्हणजेच उत्पादकता वाढणार आहे. आणि दुसरं काय आहे 2 नंबरचं इकडच्या लाईन मध्ये बघा, लोअर युअर ट्रेस लेवल्स म्हणजे ट्रेस लेवल्स कमी करणार आहे योग. त्यासोबत हाय इम्युनिटी म्हणजेच काय हो? वाढीव प्रतिकार शक्ती. तिथं सुद्धा आपल्याला मदत करणार आहे. वाढीव प्रतिकार शक्तीचं बघितलंय का आपण? हो सर. बरोबर आहे. हो. म्हणजे आपण सुरुवात बघितले बघा, वाढीव प्रतिकार शक्तीचं किती कर्मचारी आजारी आहेत, कशामुळे आहेत, आणि आजारी पडण्याचं कारण आणि त्याच्यावर उपाय, ते आपण सुरुवातीलाच बघितलंय. हाय इम्युनिटी 4 नंबरचा पॉईंट आहे. आणि 6 नंबरचा आहे बेटर लाईफस्टाईल. म्हणजे काय? जो व्यक्ती योगा करतो किंवा योग क्षेत्रातला आहे, योग क्षेत्राशी निगडीत आहे, किंवा ज्या व्यक्तीला योगाचे धडे दिलेले आहेत त्याचं लाईफ कसं आहे? बेटर, चांगलं, बरोबर आहे? आणि 8 नंबरचा जो काय आहे, इन्क्रीज्ड फोकस म्हणजे काय? इन्क्रीज्ड फोकस म्हणजे आता सुरुवातीचा पॉईंट सांगितला बघा आपण, इन्क्रीज एकाग्र. एकाग्रता. हा, मग हे सर्व आता इथे किती दिलेले आहेत? 9 पॉईंट दिलेले आहेत, बरोबर आहे? आणि हे हा. सर्व आपल्या काल पाहिलेल्या ह्याच्यामध्ये आलेले आहेत. आणि हे सर्व आपल्याला काय मदत करणार आहेत? तर प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी मदत करणार आहेत. हे पॉईंट लक्षात ठेवायचे, परीक्षेमध्ये सुद्धा लिहिताना सोपं जातं. ठीक आहे. तर आजचा जो आपला नवीन पॉईंट आहे या मॉड्यूल मधला सर्वात शेवटचा कोणता आहे हो? माहित आहे का? सांगू मी? सांगा सर. ठीक आहे, बघा बघूयात आपण, सुरुवात करूयात. आपण सुरुवातीला काय बघितलं? औद्योगिक क्षेत्रातील ताणतणाव, बरोबर आहे? आता आपल्याला काय बघायचं आहे?
ते ताणतणाव कसे व्यवस्थापन कसा करायचा? स्ट्रेस मॅनेजमेंट हा आपला शेवटचा पॉइंट आहे, तो बघायचा आहे. आता बघा, स्ट्रेस मॅनेजमेंट करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. बघा इथं मध्ये दिसत आहेत, कोणकोणते आहेत बघा. एक आहे थेरपी, दुसरा आहे स्पा, एक्सरसाइज, हॉबी, मेडिटेशन, योगा, नेचर, टाइम मॅनेजमेंट अँड म्युझिक. किती आहे तो? 9 आहेत. असतात. 9 आहेत का? हो. म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट साठी फक्त योगच आहे का? योग तर आहेच, बरोबर आहे. इथं योगाला पण मेन्शन केले बघा, बरोबर आहे. योग तर आहेच, त्यासोबत मेडिटेशनला सुद्धा मेन्शन केलेलं आहे, बरोबर आहे. म्हणजे वेगवेगळे हे प्रकार आहेत स्ट्रेसला मॅनेज करण्यासाठी, स्ट्रेसचं ताणाचं व्यवस्थापन करण्यासाठीचे वेगवेगळे आणखीन भरपूर प्रकार आहेत. त्यातील आपल्याला कोणत्या अभ्यासाचे आहेत आता? योग. योगा, मेडिटेशन. योगाद्वारे ताणतणावाचं व्यवस्थापन कसं करता येईल ते आपल्याला याच्यामध्ये आता बघायचं आहे. बघूयात मग. आता योगामध्ये काय काय येतं, कोणकोणत्या गोष्टी आहेत? फक्त आसन प्राणायामच आहेत का? अष्टांग योगामध्ये काय काय आहे? यम नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. हा, म्हणजे एवढ्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. मग त्याच्यातील कोणकोणता भाग आपल्याला तिथं लागू करता येईल औद्योगिक क्षेत्रामध्ये, जेणेकरून ताणाचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं करता येईल हे आपल्याला समजेल. मग बघूया सुरुवातीपासून, यम नियमापासून बघूया. बघा, हा 1.4 हे आपण सब पॉइंट केलेले आहेत. नंतर 1.4 म्हणजे या मॉड्यूल मधला चौथा आणि शेवटचा पॉइंट कोणता आहे? योगा फॉर स्ट्रेस मॅनेजमेंट अँड रिलीज, म्हणजेच तणाव व्यवस्थापन आणि मुक्तीसाठी योगाभ्यास. मग काय काय सांगितलं आपण? आता सुरुवात कशी केली? अष्टांग योगापासून सुरुवात करूया. अष्टांग योगामध्ये काय काय आहे ते आपण आताच पाहिलेलं आहे, बरोबर आहे. अष्टांग योगाचा कसा तिथं वापर करता येईल, त्याच्यामध्ये सुरुवातीला काय आहेत? यम. किती आहे तो? 5, 6. कोणकोणते? अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. अपरिग्रह, बरोबर आहे. हो. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. मग त्यातील जो पहिला आहे त्याचा अवलंब कसा करता येईल औद्योगिक क्षेत्रात, तो बघूया. अहिंसा म्हणजे काय हो? अहिंसा म्हणजे कशाला हिंसा न म्हणतात? करणे. म्हणजेच काय म्हणता येईल त्याला? म्हणजे कुणाचं मन दुखवायचं नाही आपल्याला. हा, कामावर असताना भांडण तंटे अवॉइड करायचे असं. बरोबर. छान छान. बघा, आता इथं काय म्हणलेलं आहे बघा अहिंसेमध्ये? काया, वाचा आणि मने. म्हणजेच काय काय आलं ह्याच्यात? काया म्हणजे शरीराने, शरीर. बरोबर. शरीराने म्हणजे काय हो? मारहाण करणे, बरोबर. हे कशामध्ये आलं? शारीरिक हिंसेमध्ये आलं, बरोबर आहे. आणि वाचा म्हणजे तोंडाने शब्दाने अं, शब्दाने शब्दाने. एखाद्याला दुखवणे, बरोबर आहे. शाब्दिक त्रास देणे म्हणजेच हा कशाचा झाला? वाचिक त्रास झाला. हा म्हणजे वाचिक हिंसा झाली. आणि त्याच्या पुढे काय हो? मने म्हणजे मनातून. मनाने. मनाने कसा त्रास होईल हो? अहिंसा कशी घडेल मनाने? सांगता येईल एखादी उदाहरण? मनाने अहिंसा कशी होईल, म्हणजे हिंसा कशी होईल? तर मनातून एखाद्याबद्दल वाईट विचार सुद्धा करायचा नाही. राईट, बरोबर, छान. मनातून एखाद्याबद्दल वाईट विचार, एखाद्याबद्दल घृणा, एखाद्याबद्दल द्वेष, एखाद्याबद्दल मत्सर, किंवा साधा आपण मनातून जरी एखाद्याचं वाईट चिंतत असो, बरोबर आहे, ते हो. सुद्धा कशामध्ये? अहिंसा. मानसिक हिंसामध्ये. मानसिक
मध्ये येतं. बरोबर आहे. म्हणजे कायिक हिंसा, वाचिक हिंसा आणि मानसिक हिंसा हे आपण बघितलेलं आहे. बरोबर आहे. मग आता बघा, समजा, ठीक आहे, पुढे जाऊयात. इतरांना त्रास न देणे म्हणजेच अहिंसा होय. तसेच यात स्वतःलाही त्रास करून घेणे सुद्धा समाविष्ट होईल. बरोबर आहे का होय? हो सर. दुसऱ्याला द्यायचाच नाही आपल्याला, काया वाचा मने दुसऱ्याला त्रास तर द्यायचाच नाही. पण त्यासोबत आपल्याला स्वतःला सुद्धा त्रास करून घ्यायचा नाही. हे सुद्धा त्याच्यामध्ये काय झालंय, समाविष्ट झालंय. मग बघा, आपण औद्योगिक क्षेत्रातील ताणतणावामध्ये काय काय बघितलं होतं? 2-3 कोणते घटक याच्यामध्ये येतील बघा अहिंसेमध्ये? एक बघितला होता संघटनात्मक तणाव, बघितला होता का? हो. हो सर. त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये गटबाजी करणे. हा, संघटनेतील संबंध व्यवस्थित नसतील तर ताण येणे हो. किंवा गटबाजी करणे विचार पण नसतील तर एकमेकांचे. करणे म्हणजे हिंसा आहे का हो? एक प्रकारची. काय सर? गटबाजी करणे म्हणजे हिंसा आहे का? हो 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 आहे. सर, आहे. म्हणजे गटबाजी कशासाठी केली जाते? दुसऱ्याला दुसऱ्या त्रास गटाला त्रास देण्यासाठी. देण्यासाठी. त्यांना त्रास देण्यासाठी. दुसऱ्या त्रास देण्यासाठी गटबाजी केली जाते. तसेच पुढे जाणाऱ्यास आडपाय घालणे ही सुद्धा एक प्रकारची काय आहे? हिंसा. हिंसा आहे. हो. त्यासोबत हा एक पॉइंट झाला. दुसरा एक होता संघटनात्मक नेतृत्व. याच्यामध्ये काय होतं? हा कोणाशी निगडीत होता? तर बॉसशी निगडीत होता. जो बॉस आहे, जो अधिकारी आहे, त्याच्याशी निगडीत होता. तो कशाशी होता मग? आपल्या सहकाऱ्यांशी हुकुमशाही पद्धतीनं वागणे. म्हणजेच ही पण एक हिंसेचा प्रकार आहे का हो? हो सर. बरोबर आहे. साहजिकच बरोबर. म्हणजे वाचिक हिंसा याच्यामध्ये घडते. जसे की अपशब्द बोलणे, अपमान करून बोलणे, टाकून बोलणे, तीव्रतेने बोलणे, म्हणजे ह्या गोष्टी कशामध्ये येतात? वाचिक हिंसेमध्ये येतात. आणि अशी हिंसा घडल्यामुळं सुद्धा कर्मचाऱ्यामध्ये, अधिकाऱ्यामध्ये ताणतणाव निर्माण होतात, हे आपण पाहिलेलं आहे. तसेच पुढं आणखीन एक पॉईंट बघितलेला होता, अंतर्गत कलह. म्हणजे याचं काय होतं? कामगार कामगारामध्ये तसेच समूह समूहामध्ये अंतर्गत कलह, अंतर्गत भांडणे, एकमेकाबद्दल द्वेषाची भावना. आणि पुढं काय आहे? आणखीन काय 2-3 गोष्टी दिलेल्या आहेत बघा. एक आहे निंदा. म्हणजे काय हो? निंदा म्हणजे दुसऱ्याला नावं ठेवणे. दुसऱ्याला नाव ठेवणे, दुसऱ्याचा उपहास करणे, आणि तो पुढे तो ऐकणारा पण एक जण पाहिजे. बरोबर आहे. म्हणजेच कर्मचाऱ्यामध्येच एकाचं दुसऱ्याला सांगणे, किंवा हा असाच वागतोय, हा तसाच आहे, असला आहे, तसला आहे, अशी निंदा करणे, नालस्ती करणे, किंवा चुगली करणे, लावालावी करणे. आणि चुगली लावालावी म्हणजे काय? त्या कर्मचाऱ्याचं ऐकायचं आणि त्या कर्मचाऱ्याला सांगायचं, त्या कर्मचाऱ्याचं ऐकायचं, या कर्मचाऱ्याला सांगायचं, आणि एकमेकाबद्दल काय बोललंय ते एकमेकाला सांगायचं. मग काय होईल असं केल्यास? एकमेकांमध्ये द्वेष निर्माण होईल. बरोबर आहे का? एकमेकांमध्ये भांडणं निर्माण होतील. हे सगळं कशामध्ये येतं? अंतर्गत कलह. मग ही पण एक प्रकारची हिंसाच आहे का? हो सर. बरोबर आहे. मग बघा, जे आपण औद्योगिक क्षेत्रातील ताणतणावामध्ये संघटनात्मक तणाव, संघटनात्मक नेतृत्व आणि अंतर्गत कलह असे जे प्रकार बघितले, त्याच्यामध्ये द्वेषाच्या भावना, त्याच्यामुळं हिंसा, आणि हिंसेमुळं वातावरण खराब होणे, आणि कर्मचाऱ्याच्या एकमेकाच्या मनावरती ताण येणे, किंवा संघटनात्मक ताण येणे, किंवा अधिकाऱ्यावरती ताण येणे, अशा गोष्टी तिथं घडत आहेत. मग अहिंसेचा वापर कसा होईल तिथं? आणि अहिंसेनं ह्या गोष्टी सुटतील का? बरोबर आहे. बघूया मग काय काय आहे पुढे. तर या गोष्टी आपण ताणतणाव ह्याच्यामध्ये बघितल्या. बरोबर आहे.
परंतु योग मार्गातील अहिंसेची तत्वे येथे कर्मचाऱ्यांचा ताण कमी करण्यास मदत करणारी आहेत. बरोबर आहे. हो. हा. आणि तसेच एकमेकांमध्ये सहकार्याची भावना वाढवणारे आहेत. जर ती व्यक्ती, जर तो कर्मचारी, जर तो अधिकारी योग मार्गाचा पायीक होईल, योग मार्गाचा पायीक होईल, योग मार्ग अवलंब करेल, त्यावेळेस त्या कर्मचाऱ्यांना ज्यावेळेस अहिंसेचे धडे दिले जातील, त्यावेळी काय होईल, तर या ज्या गोष्टी घडून येणार आहेत अहिंसेच्या, ज्या पाहिल्या आपण, त्याच्यावरती बंधनं येतील का हो? हो सर, येणार. साहजिकच त्याच्यावरती बंधनं येतील आणि एवढ्या प्रकारच्या होणाऱ्या हिंसा ह्या तिथं थांबतील आणि एवढ्या प्रकारच्या हिंसेमुळे येणारा ताणतणाव हा सुद्धा तिथं बंद होणार आहे. पुढे बघूया मग. आता बघा, योग्य वेळी लढाऊ बना म्हणले म्हणजे काय हो? आता हिंसा म्हणजे काय? अहिंसा म्हणजे काय? हिंसा करायचीच नाही. पण आता गीतेमधला एक श्लोक आहे बघा, खाली दिलेला आहे, अहिंसा परमो धर्म. बरोबर आहे. आणि आपल्या पतंजली सूत्रामध्ये पण अहिंसेला महत्व आहे आणि गीतेमध्ये सुद्धा अहिंसेला महत्व दिलेलं आहे बघा जास्त. अहिंसा परमो धर्म म्हणलेला आहे. अहिंसा हेच परमधर्म आहे असं सुद्धा म्हणलंय. मग आपण बरेच वेळेस हा श्लोक ऐकलेला आहे, पूर्वी पण ऐकलेला असेल. मग याच्या पुढे एक दिलेला आहे, पुढे थोडासा दिलेला आहे, आणि धर्म हिंसा तथैवच. आता आपण हा झाला पूर्ण श्लोक, परंतु आपल्या ऐकण्यात किती आहे हो? अहिंसा परमो धर्म. आपण ज्यावेळी पण ऐकतो त्यावेळेस आपण अर्धा श्लोकच ऐकतो आणि पुढचा श्लोक हा एवढासा प्रचलित नाही. बरोबर आहे. आपल्या ऐकण्यामध्ये नाही किंवा तेवढं तितकासा सांगण्यात पण येत नाही. अहिंसा परमो धर्म आहे, ठीक आहे, खरं आहे. पण धर्म हिंसा तथैवच म्हणजे धर्म करताना केली जाणारी हिंसा ही सुद्धा महत्वाची आहे. सर्व काळी अहिंसेनंच वागायचं आहे का? माणसानं काय राहावं? विनम्र असावं. बरोबर आहे. पण अति विनम्रता ही पात्र होते भयाला. म्हणजे विनम्रता सुद्धा तिथं कामाची नाही. बरोबर आहे का? हो सर. हा. मग बघा पुढं काय सांगता येईल. आपण अहिंसेचा अवलंब कुठपर्यंत करायचा आहे? जोपर्यंत म्हणजे शक्य आहे तेपर्यंत करायचा आहे. पण जर आपल्यावर त्रास होत असेल, आपल्यावर अन्याय होत असेल, आपल्यावर एखाद्या गोष्टी बळजबरीनं लादल्या जात असतील, तर त्यावेळी सुद्धा आपण गप्पच बसायचं का हो? नाही. नाही सर. अन्याय सहन करायचा का? मग अशा वेळी आपण उठून उभं राहिलं पाहिजे. बरोबर आहे. अहिंसेचा आपण अवलंब करतोय, एकमेकाला त्रास देत नाही, पण दुसरा आपल्याला त्रास देतोय तर त्याला आपण रोखवलं पाहिजे. बरोबर आहे का? तो दिलेला त्रास आपण सहन करणं, आपण अहिंसेचे पायिक आहोत म्हणून एखाद्याने आपल्याला दिलेला त्रास सहन करणं हे योग्य आहे का? नाही. मग बघा, जर आपण तसं करत असेल, दुसऱ्यानं जरी दिलेला त्रास सहन करत असू, तर काय होतं, काय घडतं हे बघूया. आपल्यावर जर कोणी अन्याय करत असेल, अत्याचार करत असेल, तर योग्य वेळी आपले म्हणणे ठामपणे मांडावे. प्रत्येक वेळी नरमाईने घेऊ नये आणि मनाविरुद्ध. आता बघा, प्रत्येक वेळी जर नरमाईने घेतला आपण, बॉसनं जर एखाद्या कर्मचाऱ्याला अतिरिक्त काम सांगितलं, की आपण बघितलं होतं बघा, म्हणजे अतिरिक्त काम म्हणजे कसं, आता एखादा मुनीम दुकानामध्ये कामाला आहे, दुकानातली तर तो काम करतोयच, पण त्याचसोबत त्या मुनीमाला घरची पण कामं सांगितली जातात, घरातलं पाणी पण भरायला लावलं जातं किंवा आणखीन कोणत्या छोट्या मोठ्या गोष्टी सांगितल्या जातात, म्हणजे ही अतिरिक्त कामं झाली. अशा स्वरूपामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांना अनुसरून असलेली कामं सोडून इतर कामं लावणं किंवा बॉसच्या हिश्श्याची कामं कर्मचाऱ्यांना लावणं हे पण तिथं चुकीचं आहे. किंवा अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी तिथं येऊ शकतात. मग अशा गोष्टी ज्यावेळेस आपल्यासोबत घडतात त्यावेळी
कर्मचारी तणावाखाली येईल का हो? हो सर. बरोबर आहे. साहजिकच तो काय आहे, तणावाखाली येणार आहे. मग त्याचा प्रतिकार आपल्याला कसं करायचा आहे बघा. म्हणजेच मनाविरुद्ध जर आपल्या घडत असेल किंवा कर्मचाऱ्याच्या मनाविरुद्ध जर घडत असेल तर त्याचा परिणाम त्याच्या मनावरती होतो आणि तो कर्मचारी तणावाखाली येतो. मग आणखीन एक काय गोष्ट होते बघा. जर इतरांनी आपल्याला कसंही बोललं, आपल्याशी कसंही वागलं आणि आपण ते सहन करत असू तर कशी ओळख निर्माण होते हो आपली एका टीम मध्ये? घाबरट म्हणून. घाबरट आहे. घाबरट म्हणा किंवा आणखीन काय म्हणता येईल. म्हणजे त्या व्यक्तीला क्षुल्लक दृष्टिकोनातून बघितलं जातं. बरोबर आहे का? हो. कारण निस्ती ही अहिंसाच कामाची आहे का मग? हो. हिंसा म्हणजेच तोंड देणं सुद्धा तिथं गरजेचं आहे. मग बघा आणखीन एक गोष्ट सांगितलेली आहे. जर आपण आपल्याला प्रतिकार देता येत नसेल तर आपला गैरफायदा घेतला जातो. बरोबर आहे. हो. गैरफायदा घेणं म्हणजे एखाद्या टीम मध्ये असा व्यक्ती असेल, असतो एखादा दुसरा असतोच, बघण्यात पण असतं आपल्या, की तो सहसा त्याला राग येत नाही किंवा काही म्हणलं तरी तो ऐकून घेतो किंवा त्याच्याशी कशी जरी वागलं तरी तो ऐकून घेतो. बरोबर आहे. मग अशा व्यक्तीकडून त्याचा गैरफायदा सुद्धा घेतला जातो, हे आपण समाजामध्ये पाहिलेलं आहे. मग एखाद्या कर्मचाऱ्याच्या टीम मध्ये असा व्यक्ती असेल तो मग त्या व्यक्तीला ताणतणाव उत्पन्न होतील का हो? हो सर. हो. बरोबर. साहजिकच आहे. अशा प्रकारची वागणूक जर टीम मध्ये देत असतील लोक त्याला, तर त्या व्यक्तीला तणाव निर्माण होतो. फक्त तो त्याच्याशी तोंड देऊ शकत नाही, पण त्याच्या मनामध्ये कुठंतरी त्या प्रक्रिया, ते विचार घोळत असतात आणि तो कर्मचारी एका तणावाखाली येत जातो. मग अशा वेळी काय करायचं त्यानं सुद्धा आपल्यावरती ज्या ज्या वेळी अन्याय होईल, कर्मचाऱ्याकडून होईल किंवा आपल्या बॉस कडून होईल किंवा इतर लोकांकडून होईल, त्यावेळी मात्र त्यानं सुद्धा आपलं म्हणणं ठाम मांडायचं आहे. म्हणजे तणावाला तो व्यक्ती बळी पडणार नाही. बरोबर आहे. किती गोष्टी झाल्या हो? पाच. समजते का? हो. हो सर. हो सर. हो. ठीक आहे. बघू पुढे बघूया. मग आणखीन काय गोष्टी सांगितलेल्या बघा. तणाव निर्माण करणाऱ्या सहकार्याशी चर्चा करा. आता हे सुद्धा अहिंसेच्या ह्याच्यामध्ये आपण घातलेलं आहे. म्हणजे एखादा व्यक्ती जर तणाव निर्माण करतोय किंवा बॉस तणाव निर्माण करतोय तर त्या व्यक्तीशी द्वेषाची भावना ठेवू नका. बरोबर आहे. आपल्या हो. मनामध्येच ते गुंतवून ठेवू नका. तर त्या व्यक्तीशी बोला, स्पष्टपणे बोला. बरोबर आहे. आणि ज्यावेळी स्पष्टपणे बोललं जाईल तर त्यावेळी काहीतरी मार्ग निघत असतो. म्हणजे नेमकं हे घडते कशामुळं, असं का होतंय, हे त्या व्यक्तीशी बोलल्यानंतर आपल्याला कळेल. किंवा काही गैरसमजुतीमुळे सुद्धा एकमेकाच्या मध्ये द्वेष भावना होऊ शकते. समजा एखाद्यानं जर लावालावी केलेली असेल कोणाची आणि अस्तित्वात ते नसेलही तसं, दुसरंच काही वेगळं असेल आणि ह्यानं वेगळं सांगितलेलं असेल कारण एकमेकांमध्ये भांडण लागावं म्हणून, मग एकमेकांचा विचार न घेता, एकमेकांशी सल्लामसलत न करता जर हे दोघं एकमेकांमध्ये भांडत गेली किंवा एकमेकाच्या द्वेष भावना ठेवत गेल्या तर हे सुद्धा चुकीचं आहे. म्हणजे तणाव निर्माण करणाऱ्या सहकार्याशी चर्चा करा आणि आपला जो वाद आहे तो तिथं मिटवून घ्या, जेणेकरून हे व्यक्ती आणखीन तणावामध्ये जाणार होते ते चर्चा केल्यामुळे काय होणार आहे, तणावाला तिथं आळा बसणार आहे. तसेच तणाव निर्माण करणाऱ्या गोष्टीमध्ये अंतर निर्माण करा. म्हणजे काय हो, काय सांगता येईल आता इथं?
म्हणजे सर त्याच गोष्टीवर सतत चर्चा करत राहायची नाहीये. तणाव निर्माण तणाव करणं. मध्ये अंतर निर्माण करा. म्हणजे बघा, एखादी टीम आहे किंवा आपला एक ग्रुप आहे किंवा काही व्यक्ती हे आपल्याला आवडत नाहीत. बघा, का आवडत नाहीत? एखादी व्यक्ती आपल्याला आवडते. ती का आवडत असेल हो? कारण त्याचे आपले विचार जुळत असतात. बरोबर आहे? त्याचं आपलं म्हणणं, त्याचे आपले विचार, वागणं वगैरे जुळत असतं म्हणून आपण एकमेकाच्या जवळ येतो. बरोबर आहे? मग असे विचार असणाऱ्यांचा एक ग्रुप तयार होतो. किंवा माझ्यासारखा तो, त्याच्यासारखा दुसरा, असे एकमेकांचे विचार पटणाऱ्या व्यक्तींचा ग्रुप तयार होतो. पण एखादा व्यक्ती असा आहे की तो दुसऱ्याची हे करतो, तिरस्कार करतो. का? तर त्याचे याचे विचार मिळत नाहीत किंवा तो जो व्यक्ती आहे त्याच्याशी आदरानं वागत नाही. बरोबर आहे? असं पण घडतं. मग अशा वेळी त्या व्यक्तीपासून आपण दूर झालेलं चांगलं. बरोबर आहे? किंवा जी टीम किंवा जो एक व्यक्ती आपल्याला त्रास देतोय, अशा टीम पासून किंवा अशा व्यक्तीपासून आपण दूर राहिलेलं चांगलं. का हो? जेणेकरून आपल्या मनामध्ये तणाव निर्माण होऊ नये. निर्माण होणार नाही. हे सर्व गोष्टी आपण कशामध्ये पाहिल्या आता? अहिंसेमध्ये पाहिलेल्या आहेत. आणखीन एक गोष्ट आहे पुढे, स्वतःला किंवा इतरांना माफ करा. आणि माफ करणं म्हणजे कशामध्ये आहे? अहिंसेमध्ये आहे. बरोबर आहे? इतरांना हो. किंवा स्वतः. ज्यावेळी एखादी गोष्ट बघा अनावधानाने सुद्धा घडते. मग आपण ती गोष्ट घडलेली त्यालाच धरून बसणं योग्य आहे का? किंवा नाही. त्याच गोष्टी जर आपण धरलो, तीच गोष्ट वारंवार आपण मनामध्ये आणत गेलो, त्याच गोष्टीवरती वैचारिक विचार करत गेलो, तर आपल्या मनामध्ये ताणतणाव वाढत जाणार आहे का हो? हो. बरोबर आहे. एखादी गोष्ट अनावधानानं घडली असेल किंवा आपल्याकडून सहजच घडली असेल किंवा आपण समजा एखादी गोष्ट आपण सहजच करतो आणि नंतर कळतं की हा असं करायला नको होतं, आपण हे चुकीचं केलं. बरोबर आहे. मग ते नंतर काय होतं, ते काम केल्यानंतर आपल्या मनामध्ये एक ठसा उमटतो त्याचा आणि नंतर त्याची काय वाटते, आपल्यालाच आपली घृणा वाटायला लागते की आपण हे असं करायला नको होतं, हे आपण उगाचच केलं, का केलं. ह्या गोष्टी परत 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 जर मनामध्ये घडत राहिल्या, अनावधानाने केलेल्या सुद्धा चुकीच्या गोष्टी मनामध्ये घडत राहिल्या, तर तो व्यक्ती तणावाखाली येतो. बरोबर आहे. हो. म्हणजेच व्यक्ती स्वतःलाच त्रास करून घेतोय. आता बघा, अहिंसेमध्ये आपण काय म्हणलं? काया वाचा म्हणे इतरांना पण त्रास द्यायचा नाही आणि स्वतःला सुद्धा करायचा नाही. बरोबर आहे. हो. मग इथं कोणती गोष्ट लागू पडते? मनाने. स्वतःला त्रास हं. करून घेण्याची गोष्ट लागते इथं. बरोबर आहे. हो. मग अशा वेळी स्वतःला आपण माफ केलं पाहिजे आणि तो विषय तिथंच मिटवला पाहिजे. जाऊ द्या, एवढी वेळ झालेला आहे आणि भविष्यात आपल्याकडून अशी चूक घेणार नाही याची खबरदारी आपण घेऊ. पण झालेल्या घटनेमध्ये विचार करण्यामध्ये तिथं काय फायदा नाही, असं म्हणून स्वतःला माफ केलं की तणावामध्ये येण्याचं लक्षण कमी होतं. मग हे झालं आपल्या स्वतःसोबत. पण इतरांसोबत पण तसं, म्हणजे इतराकडून जर तसं झालं, जर समजा टीम आहे, टीम वर्कमध्ये एखाद्याकडून तसं झालं किंवा त्याच्याकडून तुमचं काही नुकसान झालं, त्याच्याकडून काही चूक झाली. आता अशा चुका होतच असतात. बरोबर आहे. हो. मग अशा चुका होत असताना एका चुकीची सजा त्याला वारंवार देणं योग्य आहे का हो? नाही. बघा, एका चुकीची सजा त्याला वारंवार देणं म्हणजे त्याला पण तणावाखाली आणणं आणि आपण पण तणावाखाली येणं. बरोबर आहे. हो. मग एक वेळ माफ करून टाका आणि नंतर जर केला तो तसं तर बघूया. मग इतरांना माफ करणं सुद्धा तिथं गरजेचं आहे, जेणेकरून आपण तणावाखालून बाहेर येऊ. स्वतःला पण माफ करायला शिका आणि इतरांना पण माफ करायला शिका. हे कशामध्ये आहे? अहिंसेमध्ये. आणि अशा प्रकारची अहिंसा आपण पालन केल्यामुळे काय होतं, आपण तानाखाली येणं किंवा इतर लोक तानाखाली येणं टाळलं जातं.
हे आपला हे झालं सर्व अहिंसेमध्ये. हे पॉइंट समजले का सर्व? हो सर. हा. औद्योगिक क्षेत्रामध्ये ताणतणावामध्ये उपयोगी येतील का हे? हो. हो येणार सर. हा, ठीक आहे. पुढे बघूया मग आता. पुढला पॉइंट काय आहे? सत्य. अहिंसेनंतर काय आहे? सत्य. सत्य. आपल्याला आपल्या कामकाजामध्ये कसं वापर करता येईल बघूया. सत्य म्हणजे काय हो थोडक्यात? खरं बोलणे. नेहमी खरे बोलावे. नेहमी खरं बोलावे म्हणजेच काय? प्रामाणिक राहावे. बरोबर आहे का? हो. आपल्या कामाची प्रामाणिक राहावं. खरं बोलणं म्हणजेच प्रामाणिक असणं. खोटं बोलणं म्हणजे अप्रामाणिक असणं. म्हणजेच आपल्या योगिक ह्याच्यामध्ये काय म्हणलंय? सत्याला खरं बोलणं म्हणजे सत्य असं म्हणलेलं आहे. मग त्यालाच आपण आता औद्योगिक क्षेत्रामध्ये बघताना कसं बघूयात? प्रामाणिक राहणं असं त्याला आपण बघूयात. बघा पुढे काय म्हणले? प्रामाणिकपणे केलेल्या कामामुळे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यांच्यामध्ये सलोख्याचे वातावरण निर्माण होते व अधिकाऱ्यांच्या रागाला सामोरे जाण्याची गरज पडत नाही. बरोबर आहे काय हो? हो. हो. एखादा जर कर्मचारी जर प्रामाणिकपणे काम करत असेल तर तो पूर्ण टीम मध्ये एक प्रकारचा वेगळाच व्यक्तिमत्व असतं त्याचं. बरोबर आहे? हो. आणि त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन टीमचा पण वेगळा असतो आणि त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अधिकाऱ्याचा पण वेगळा असतो. बघा एखादा व्यक्ती अप्रामाणिकपणे करून खोटं कितीही जर दिखाव्यासारखं वागला तरी अधिकारी ओळखत असतात. अधिकाऱ्यांना त्यांची जाण असते कोणता कर्मचारी हा खरं काम करतोय आणि कोणता कर्मचारी हा दिखावा करतोय. याच्यामधला फरक हा अधिकाऱ्यांना समजून येत असतो. किंवा काही काही लोक काय करतात की फक्त अधिकारी येण्याच्या दिवशीच, ज्या दिवशी अधिकारी येतील किंवा ज्या दिवशी अधिकारी आपल्याला बघणार आहेत अशा वेळी तेवढं काम करतात तात्पुरतं. पण प्रामाणिक कर्मचारी कसे असतात? त्यांचं रोजच अधिकारी येतील किंवा नाही येतील त्यांचं काम कसं आहे? प्रामाणिक आहे. मग ह्या दोन व्यक्तीमध्ये हा जो फरक आहे ते अधिकारी सहजच ओळखत असतात. पण इथं बघा त्याचा काय फायदा होतोय? आणि प्रामाणिकपणे केलेलं काम असणारा कसं आहे हो? उत्तम असणार आहे का? नाही. प्रामाणिकपणे केलेलं काम कसं असणार आहे? चांगलं असणार उत्तम. आहे. उत्तम असणार आहे. उत्कृष्ट दर्जाचं ते होणार आहे. मग जी व्यक्ती असं चांगलं काम करते, मन लावून काम करते, व्यवस्थित काम करते, अशा व्यक्तीमध्ये, अशा कर्मचाऱ्यामध्ये आणि अधिकाऱ्यामध्ये कसं वातावरण असतं हो? चांगलं सलोख्याचं वातावरण असतं. सलोख्याचं वातावरण असतं. ते एकमेकांमध्ये चर्चा करू शकतात. हे असं करा, ते तसं करा आणि अनावधानाने जरी चुका झाल्या तरी अधिकारी त्याला समजावून सांगतात, हे असं नका करू, हे असं करा. बरोबर आहे? हो. म्हणजेच ताणतणावाखाली जाण्याचं एक महत्त्वाचं कारण काय होतं? अधिकाऱ्यांचं हुकुमशाही पद्धतीचं वागणं. मग ते कशामुळं घडतं? अप्रामाणिकपणे काम केलेलं असेल तर घडू शकतं. पण तीच व्यक्ती जर प्रामाणिकपणे काम करत असेल तर त्यावेळी मात्र घडेल का हो हे? नाही. नाही सर. घडणार नाही. म्हणजेच ती व्यक्ती त्या तणावातून मुक्त राहील. कशाच्या? अधिकाऱ्याच्या भीतीच्या तणावातून ती व्यक्ती कसं होईल? मुक्त होईल. बरोबर आहे? तसेच हो. पुढे बघूयात. हां, तसंच बघा अधिकाऱ्याला रागाला सामोरे जाण्याची गरज पडत नाही आणि कर्मचारी तणावापासून दूर राहू शकतो. हा झाला एक पॉइंट. चांगलं काम केल्यामुळं. आता दुसरा पॉइंट काय आहे? प्रामाणिकपणे केलेल्या कामाचे समाधान स्वतःलाही असते. बरोबर आहे? हो. मग एखादी कर्मचारी जर अप्रामाणिकपणे काम करत असेल, फक्त दिखाव्यापुरतं चांगलं करत असेल, तर त्याच्या मनामध्येही कुठेतरी एक हे असतो. चलत असतं. बरोबर आहे? हो. त्याचं मन सुद्धा त्या समाधान वाटत नाही. मग हे कसं त्याच्या मनामध्ये वारंवार चालत असतं आणि तो तणावाखाली सुद्धा येऊ शकतो. पण
जर ती व्यक्ती प्रामाणिकपणे काम करत असेल तर तो स्वतःला सुद्धा समाधानी राहील. बरोबर आहे का? म्हणजेच तणावातून मुक्त होईल का? नाही. हो. साहजिकच आहे, तो तणावापासून दूर राहील तो कारण समाधानी आहे, आपल्या कामाशी तो समाधानी आहे. तिसरा पॉइंट बघूया. आपण करत असलेले काम हे प्रामाणिकपणे, निष्ठेने चांगले करावे, यामध्ये कुचरपणा करू नये. कुचरपणा केला तर काम व्यवस्थित होणार नाही आणि बोलणं खावे लागेल, म्हणजे ताणतणाव वाढणार आहे. म्हणून काय म्हणले, करू नये तसं. तसेच पुढचा पॉइंट बघा. प्रामाणिकपणे केलेले काम हे आपली एक वेगळीच ओळख निर्माण करून देते. ते पण आपण सुरुवातीला बघितलं. म्हणजे टीम मध्ये पण एक वेगळी ओळख असते त्याची आणि बॉस पुढे पण त्याची ओळख वेगळी असते आणि त्या दोघांमध्ये, बॉस मध्ये आणि त्याच्यामध्ये, वातावरण सुद्धा चांगलं असतं. हे पण आपण बघितले. तसेच पुढे बघूया. ती नोंद ही कुठेतरी होत असते. बरोबर आहे काय? हो सर. आता बघा, काही ठिकाणी असं होतं की तो प्रामाणिकपणे काम करतोय का नाही हे बघितलं जात नाही सहसा. मग काय होतं, आपल्याकडे कोणी बघणारच नाही म्हणून ते काम चांगलं न करणं ही गोष्ट वेगळी आहे. पण स्वतः निष्ठेने काम करणं आणि चांगलं काम करणं याची नोंद कुठेतरी होत असते. ते अधिकारी नोंद घेत असेल किंवा नसेल, पण निसर्गात एक तशी शक्ती आहे. आपण प्रामाणिकपणे केलेल्या कामाची नोंद ही कुठेतरी होते, म्हणजेच ईश्वराकडे होते असं आपण म्हणत असतो. बघा, चांगलं काम म्हणजे बघणारा ते ना आहे असं आपण म्हणतो बघा. बरोबर आहे? म्हणजे आपण चांगलं वागतोय का वाईट वागतोय. मग जर प्रामाणिकपणे तो काम करत असेल तर त्याला काय होतं, त्याची वाहवाही होते, बढती होते, पुरस्कार मिळतो. हे कशामुळे होते सगळं? प्रामाणिकपणे काम केल्यामुळे. केल्यामुळं हे सगळं घडतंय. म्हणजेच ही बाजू कशाची आहे? सत्याची बाजू. सत्याच्या बाजूने तो काम करतोय. पुरस्कार मिळतो, वाहवाही मिळते आणि हे सर्व बघितलंय आपण. आता हे झालं कशामध्ये आलं? हे सर्व सत्यामध्ये. मग या सर्व गोष्टीमुळे आपण ताणतणावापासून दूर राहू शकतो का औद्योगिक क्षेत्रामध्ये? हो तर सर. हो, नक्कीच राहू शकतो. हा, बरोबर. मग पुढचा पॉइंट बघूयात. पुढचा काय आहे? ब्रह्मचर्य. हा, यालाच थोडक्यात आपण काय म्हणू शकतो? संयम. संयम म्हणजेच ब्रह्मचर्य. वाईट गोष्टींचा संयम असं पण आपण थोडक्यात म्हणू शकतो. हा. योगिक क्षेत्रामध्ये वेगळा अर्थ आहे, पण जसं सत्य बोलणे म्हणजेच प्रामाणिक असणे असा आपण वरती अर्थ घेतला सत्याचा, तसंच ब्रह्मचर्य म्हणजे संयमी जीवन जगणे असं पण आपण त्याचा अर्थ इथं घेऊ शकतो औद्योगिक क्षेत्रात. तर बघा, पहिली गोष्ट काय आहे? ताणतणावाखाली व्यक्ती वाईट गोष्टीकडे वळतात आणि अल्कोहोल, धूम्रपान, कॅफीन याच्यावरती अवलंबून राहतात. बरोबर आहे का हे? होय सर. आणि आय टी क्षेत्रामध्ये, औद्योगिक क्षेत्रामध्ये, शहरी क्षेत्रामध्ये याचं प्रमाण कसं आहे हो? जास्त आहे. जास्त आहे. मग ताणतणाव दूर करण्याचे आपण अनेक मार्ग बघितलो का सुरुवातीला? आणि हो. व्यक्ती काय करत आहेत ताणतणावाखाली आल्यामुळं? चांगल्या मार्गाचा अवलंब करत नाहीत, तर वाईट मार्गाकडे वळतात. आपण जे 8-9 मार्ग बघितले सुरुवातीला, थेरपी म्हणा, योगा, मेडिटेशन, म्युझिक वगैरे, ह्या गोष्टी कशा आहेत? चांगल्या आहेत. आणि धूम्रपान करणे, अल्कोहोल करणे ह्या गोष्टी कशा आहेत? वाईट आहेत. पण ती व्यक्ती चांगल्या गोष्टीचा अवलंब न करता वाईट गोष्टींचा अवलंब करते आणि ज्यावेळी ताणतणावाखाली येऊन ती व्यक्ती अल्कोहोलिक होईल, पिणारी होईल, मग नुसतं पिण्यामुळं ताणतणाव दूर होतो का हो? नाही. नाही सर. परमनंट सोल्युशन आहे का त्याचं ते नाही. ताणतणावाचं? नाही. नाही. म्हणजेच तात्पुरतं सोल्युशन आहे. जितका वेळ ती घेतलेला असेल, जितका वेळ त्याचा असर असणार आहे,
तितका वेळ त्याच्या मनातील ताणतणाव निघून जाणार आहे. म्हणजे काय होणार आहे, त्या ताणतणावाचा फक्त त्याला विसर पडणार आहे. बरोबर आहे. हो म्हणजेच हे कारण कसं आहे, तात्पुरतं तात्पुरता तात्पुरता उपाय आहे. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या धूम्रपान असेल किंवा आणखीन गोष्टी. मग ताणतणावाचे आपण वेगवेगळे परिणाम बघितलेले आहेत. मग हे तर परिणाम होतीलच, आणि ताणतणावाखाली येऊन तो व्यक्ती अल्कोहोल किंवा धूम्रपान किंवा इतर गोष्टी करेल, तर त्यावेळी त्याचे परिणाम दुप्पट होतील का हो? हो सर. हो बरोबर आहे. हो ताणतणावाचे तर परिणाम होतच आहे. डिप्रेशन मध्ये तो गेलाय, पण अशा अल्कोहोलिकमुळे त्याचे विपरीत परिणाम जे होणारे आहेत ते परत दुप्पट होणार आहे. मग ब्रह्मचर्य म्हणजे याचा अर्थ आपण कसा घेतलाय, संयम. अशा गोष्टीपासून दूर राहण्याचा संयम त्या व्यक्तीनं करावा, जेणेकरून तो ताणतणावापासून दूर राहील. आणि महत्वाचं सोल्युशन काय आहे, परमनंट सोल्युशन काय आहे, ते शोधणं त्याला गरजेचं आहे. ते कसं आहे बघा, पुढे बघूयात. अशा सवयीमुळे समस्या कधी सुटणार नाहीत, तर उलट नवीन समस्या निर्माण होते, तात्पुरता आराम मिळतो, आणि त्याचा परिणाम सुद्धा अल्पकालीन आहे. हे आताच बघितलंय आपण, दुप्पट वाढू शकतो परिणाम. आणि शेवटचा जो पॉइंट आहे त्याच्यामध्ये काय म्हणले, त्यामुळे संयमी जीवन जगावे व योगासारखा मार्ग अवलंब करावा. योग्य आहे का हे? हो सर. म्हणजे औद्योगिक क्षेत्रातील तणावामध्ये संयम असणं, अल्कोहोलिक पासून दूर राहणं, वाईट गोष्टीपासून दूर राहणं, संयमी राहणं म्हणजेच ब्रह्मचर्याचा आपण तिथं अवलंब करू शकतो, सर लागू करू शकतो त्याला. सर ह्याच्यामध्ये अस्तेय आहे, म्हणजे स्थेय म्हणजे चोरी करणे आणि अस्तेय चोरी न करणे. मग हे औद्योगिक क्षेत्रामध्ये लागू पडू शकतं ना सर, स्थेय? सांगा कसं पडेल ते लागू आपल्याला. आता काय काय वेळेला समजा म्हणजे एखाद्याने एखाद्याचं सेव्ह केलेलं एखादा डॉक्युमेंट्स असेल किंवा काय असेल, तर ते चोरी केलं, किंवा एखाद्याने थोडीशी एखादा असा फायनान्स वर काम करणारा असेल आणि जर त्याने पैशाची वगैरे चोरी केली, तर हे घडू शकतं ना असं औद्योगिक क्षेत्रामध्ये? होऊ शकतं, बरोबर आहे. मग हे असते, हा पॉइंट घ्यायचा नाही का आपण त्याच्यामध्ये? हा, तुम्हाला जर त्याच्याविषयी काही लिहिता येत असेल तर लिहू शकता आपण, तसं काही नाही. अच्छा, ओके. हा. अस्तेबद्दल काय सांगितलं तर ते आपण ते लिहू शकता. जर आपण तिथे लागू करत असेल तर लिहू हा, शकता आपण. पण हे पॉइंट तिथे लागू होतोय का, म्हणजे चोरी हा औद्योगिक क्षेत्रामध्ये? चोरी करणे आपण बहुतेक पुढे बघणार आहोत. हा. थांबा एक मिनिट, बहुतेक पुढे आहे वाटतं, पॉइंट काढलेला आहे मी. तस ते राहिले ना, एकच मिनिट. बहुतेक तो राहिलेला आहे पॉइंट. हा, तो पॉइंट राहिलाय, कारण अपरिग्रह हा होऊ शकत नाही औद्योगिक क्षेत्रामध्ये, पण अस्तेय हा होऊ हा, शकतो. बरोबर आहे. ते मी काढलेला होतो बहुतेक, पण राहिले ते कसं आहे बघा, हा. भ्रष्टाचार करणं. हा, बरोबर. भ्रष्टाचार करणं हे कशामध्ये येतं, स्थेय मध्ये. चोरी करण्यामध्ये येतं, बरोबर आहे. हो हो. आपण कसा अर्थ आहे घेऊ शकतो तिथं, भ्रष्टाचार करणं, औद्योगिक क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार करणं हे अस्तेयला जोडू शकतो. अच्छा. आणि भ्रष्टाचार केलेली व्यक्ती ही सुद्धा समाधानी राहू शकत नाही. त्याच्या मनामध्ये कुठंतरी त्या गोष्टीची खंत असते. भ्रष्टाचारी व्यक्ती हा रात्री चांगली झोप घेऊ शकत नाही. बरोबर आहे. हो सर. बहुतेक हा पॉइंट घेता घेता राहिलाय, मी बघितलं हो. नव्हतं तो. ठीक आहे, एवढं जरी लिहिलं तरी बरं बरं आहे. पुढे बघूया. आता हे झाले यम. तर नियमामध्ये काय काय आहे? शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. प्रणिधान या गोष्टी नियमामध्ये. मग शौच म्हणजे काय हो?
शौच म्हणजे स्वच्छता राखणे. हा. बाह्य स्वच्छता आपण रोज करत असतो. पण हा, योगामध्ये अंतर्गत स्वच्छता म्हणजे आपले विचार सुद्धा स्वच्छ असावेत असं सांगितलेलं आहे. असणं गरजेचं आहे. म्हणजेच काय काय आहे, अंतर्बाह्य शुद्धी. मग ती कशाची कशाची? कायची म्हणजेच शरीराची, वाचेची म्हणजेच आपल्या बोलीची, आणि मने म्हणजेच मनाची. फक्त अंतर्बाह्य शुद्धी ही शरीराचीच आहे का हो? नाही. अंतर्बाह्य शुद्धी मनाची पण असली पाहिजे, बरोबर हो. आहे. अंतर्बाह्य शुद्धी वाचेची पण असली पाहिजे. जसे की अहिंसेमध्ये वेगवेगळं बघितलं बा, काया वाचा मने अहिंसा. तसंच शौच सुद्धा काया वाचा मने शौच सुद्धा तिथं गरजेचं आहे. मग बघूयात. नकारात्मक दृष्टिकोन, निराशा, आत्मटीका. आत्मटीका म्हणजे काय हो? स्वतःला दोष देणे, स्वतःवर टीका करणे. बरोबर आहे. स्वतःला दोष देणे, स्वतःवरतीच राग व्यक्त करणे, बरोबर आहे. हो. ह्या झाल्या त्या गोष्टी. म्हणजेच हीनतेची भावना. काय काय व्यक्ती कशा असतात, आता यालाच थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की निगेटिव्ह विचार असणारी व्यक्ती, नकारात्मक, स्वतःलाच हीन समजणारी व्यक्ती. मग हे जे विचार आहेत, नकारात्मक दृष्टिकोन, निराशा, आत्मटीकता आणि हीनतेची भावना, ही कशाशी निगडीत आहेत? शौच. मनाशी निगडीत आहेत. मनाशी निगडीत आहेत. मग हा. हे मनातील घाण आहे, हो. एक प्रकारची घाणच आहे का ही मनातली? होय सर. बरोबर आहे. नकार नकार नकारात्मक आपल्याला हवी आहे का? नाही, ती काढून टाकली पाहिजे. ती चांगली नाही, घाण आहे. मनाला स्वच्छ करण्यासाठी नकारात्मकता आपल्या मनातून काढून टाकली पाहिजे. निराशा काढून टाकली पाहिजे. आत्मटीका काढून टाकली पाहिजे. आणि हीनतेची भावना सुद्धा आपण मनातून काढून टाकली पाहिजे. म्हणजे अशा गोष्टी काढून टाकल्या तर मनाचं शुद्धीकरण होईल. बरोबर आहे. हो. ह्यालाच आपण थोडक्यात काय म्हणू शकतो? मानसिक शौच. बरोबर आहे. हो. मग एखादी व्यक्ती जर नकारात्मक असेल किंवा निराशावादी असेल, आत्मटीका करणारी असेल, तर अशी व्यक्ती कर्मचारी असेल, तर तिच्यावरती ताण निर्माण होईल का हो? हो सर, होणार. हो सर, तिच्यावरती पण होणार आणि त्याच्याबरोबर असणाऱ्या लोकांवरती पण त्याचा परिणाम होणार. छान, बरोबर आहे. अशी नकारात्मक व्यक्ती असेल तर तो कोणत्याच कार्याला ती सामोरं जाणार नाही. ते स्वतःमध्येच कुरमडत बसेल. त्याला सामोरं न जाता बघा, एखाद्या गोष्टीचा प्रतिकार करायला शिकणं गरजेचं आहे. प्रतिकार केला तर ती गोष्ट आपल्याला नष्ट करता येते. पण एखाद्या गोष्टीपासून जर आपण पळून गेलो तर दोन गोष्टी करता येतात. एक प्रतिकार करू शकतो किंवा दुसरी गोष्ट पळून जाऊ शकतो. पण प्रतिकार करणं चांगलं. कारण त्या गोष्टीची सामना केला तर ती गोष्ट आपण प्रतिकार करून संपवू शकतो. पण पळून गेलं तर काय होतं? ती गोष्ट आपल्या पाठीशी लागते. बरोबर आहे. हो. पाठीशी लागते म्हणजे ती थांबणारी नाही. परत परत तिला आपण थोडासा संघर्ष करतोय, मागं झुकतोय, संघर्ष करतोय, मागं झुकतोय, संघर्ष करतोय, मागं झुकतोय. परंतु निर्भीडपणे आपण तिचा प्रतिकार करू शकत नाही. म्हणून ती आपल्या मागे लागते. मग अशी कशी व्यक्ती ही प्रतिकार करू शकणार नाही? तर नकारात्मक दृष्टिकोनाची. ही अडचणीपासून पळून जाईल नकारात्मक दृष्टिकोनाची व्यक्ती, आणि सकारात्मक दृष्टिकोनाची व्यक्ती त्याला प्रतिकार करून ती अडचण दूर करेल. बरोबर आहे. हो. ठीक आहे. बघा पुढे काय म्हणले. आता मी हे करू शकत नाही, मला जमत नाही, मला अशक्य आहे, असे विचार करेल का हो नकारात्मक व्यक्ती? हो. बरोबर आहे, साहजिकच आहे. आणि एवढ्या वेळामध्ये हे माझ्यानं करणं होणार नाही. म्हणजे काय काय गोष्टी आल्या बघा इथं. जास्त काम, याच्यामुळं जो येणारा तणाव आहे, आपण ताणतणावामध्ये बघितलं बघा, जास्त कामामुळे येणारा तणाव आणि कमी कामामुळे येणारा तणाव. तर हे जे प्रकार आहेत हे कशामध्ये घडतील? जास्त कामामुळे येणाऱ्या तणावामध्ये हे दिसेल.
तो काय म्हणेल जास्त काम आल्यानंतर, किंवा टार्गेट त्याच्या पुढे आले. टार्गेट कसे? ठराविक कालावधीमध्ये पूर्ण केली जाणारी कामं म्हणजे टार्गेट. हे जर पुढे आले तर त्यावेळी काय म्हणेल तो, हे मला शक्य नाही, हे मी करू शकणार नाही, इतक्या वेळेमध्ये मी कसं करू शकेन, बरोबर आहे, मला अशक्य आहे. मग जास्त कामामुळे ह्या गोष्टी तिच्या मनामध्ये येतील आणि ती व्यक्ती तणावाखाली जाईल का हो? हो. बरोबर आहे. हो. जास्त काम करू शकणार नाही असं त्याच्या मनात असल्यामुळे ती व्यक्ती तणावामध्ये जाईल. म्हणजेच हा नकारात्मक विचार आपण मनातून काढून टाकला पाहिजे, हे तिथं गरजेचं आहे. बघा पुढे काय म्हणले, अशी आत्मटीका टाळली पाहिजे. आणि पुढे बघूयात आता. ही वाक्य माणसाच्या मनात कोणतेही काम करताना वावरत असतील तर त्याचा आत्मविश्वास खच्ची होतो. आणि कोणतंही काम जर चांगलं करायचं असेल तर त्याच्यामध्ये आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. कोणतंही काम पूर्णत्वास जर न्यायचं असेल, ते काम पूर्ण करायचं असेल तर त्याच्यामध्ये आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. त्यानं म्हणलं पाहिजे, एखादं जर टार्गेट त्याच्या समोर आलं तर त्यानं म्हणलं पाहिजे की मी हे पूर्ण करेनच, हे मला शक्य आहे, मी करून दाखवीन. अशा जर मनामध्ये त्याच्या भावना असतील तर तो खच्ची जाणार नाही. बरोबर आहे. हो. म्हणजे पुढे बघूयात. स्वतःला कमी लेखणाऱ्या माणसाची स्थिती फार असह्य असते. म्हणजे काय हो? कारण त्याच्यामध्ये कॉन्फिडन्सच नसतो सर, आत्मविश्वास नसतो. कमी लेखणारी व्यक्ती ही दुसऱ्यावर अवलंबून असते. का हो? म्हणजे जर समजा आपला मित्र आहे आणि तो करतोय चांगलं काम, मग ह्याला येत नसल्यामुळे तो काय करतोय, त्याच्याकडून करून घेतोय. बरोबर आहे. म्हणजे ती व्यक्ती दुसऱ्यावर अवलंबून असेल, एवढं सांगा, एवढं माझं काम करून दे, असं म्हणजे असह्य आहे ती. स्वतःमध्ये कॉन्फिडन्स नसल्यामुळं ती व्यक्ती काम पूर्ण करू शकत नाही, असह्य आहे, दुसऱ्यावरती अवलंबून आहे. म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, दुसऱ्याच्या खांद्यावरती बंदूक ठेवून मारणे. बरोबर आहे. हो. मग त्याच्यामुळे सुद्धा ती व्यक्ती तणावाखाली येऊ शकते. मग सगळ्यात महत्वाचं काय इथं, आत्मविश्वास वाढला पाहिजे. त्या निराशावादी गोष्टी काढून टाकल्या पाहिजेत. म्हणजे आपला मनाचं शौच केलं पाहिजे. पुढे बघूयात. आत्मविश्वास हा सर्व यशाचा आत्मा आहे. बरोबर आहे का हो? हो सर. आत्मविश्वास हा सर्व यशाचा आत्मा आहे. आत्मविश्वास असेल तर आपण कोणतीही गोष्ट पूर्णत्वास नेऊ शकतो. कोणतीही गोष्ट पूर्ण करू शकतो. तसेच पुढे काय म्हणले, आत्मविश्वास असेल तरच व्यक्ती सर्व संकटांना, ताणतणावांना सहज तोंड देऊ शकते. म्हणजे एखाद्या अडचणीचा, एखाद्या संकटाचा ती सामना करू शकते, प्रतिकार करू शकते. जर आत्मविश्वासच नसेल तर ती व्यक्ती त्या संकटापासून धावेल, पळेल, सोडवणार नाही तर पळून जाईल. मग पळून गेल्यानंतर ते संकट संपणार आहे का? नाही. पळून गेल्यानंतर ते संकट त्याच्या पाठीशी लागणार आहे, संपणार नाही. म्हणून आत्मविश्वास तिथं गरजेचा आहे. हे सर्व पॉइंट येतात शौचामध्ये. आणि औद्योगिक क्षेत्रातील ताणतणावामध्ये हे लागू आपल्याला करता येतात. येतील का हो? हो सर. साहजिकच येतील. मग काय काय बघितलं आता आपण? आपण यम बघितले. यम. स्ट्रेस यमामध्ये मॅनेजमेंट, औद्योगिक क्षेत्रातील स्ट्रेस मॅनेजमेंट बघितलं. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या जे 9 थेरपी बघितल्या, म्युझिक, हा नेचर, स्पा, योगा. आणि त्याच्यामधलं योगामधलं काय लागू पडणार आहे आता, त्याचा आपण अभ्यास करतो. त्याच्यामध्ये यम बघितले. हा यम बघितले, अहिंसा. ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी योगाचा कसा अवलंब केला जातो, कशा पद्धतीने हा. केला जाईल त्यामध्ये? काय अडचण असेल तर विचारू शकता. नाही सर. कारण पुढचा भाग मोठा आहे, आणखीन चालू करण्यात काय अर्थ नाही. आता 8 वाजलेले आहे. हो. म्हणजे तुमच्या एका तासामध्ये आपल्याला हे पूर्ण होईल आणि हे मॉड्यूल पण पूर्ण होईल आपलं.
काही अडचण असेल तर विचारू शकता. नाही सर. नाही सर, काही अडचण नाहीये. ठीक आहे. आता यम नियम बघितलेत. मग पुन्हा आसन अभ्यास, प्राणायाम अभ्यास याचा आपण बघणार आहोत. पण आणखीन काही गोष्टी तिथे ताणतणावामध्ये उपयोगी पडणार आहेत ते पण आपल्याला बघायचं आहे. तर थांबूयात. थँक्यू सर. धन्यवाद.